गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मंडळी, रामकृष्ण हरी, जिथे क्रिकेटला मिळते बलकडी, खऱ्या अर्थानं असं गाव वडगावामध्ये आज मात्र महाअंतिम सोहळा जो रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला जर तुम्ही जर पाहिलं तर सामन्याला सुरुवात होतीये, अतिशय महत्वाचा सामना असेल। पहा, पहिला चेंडू नक्कीच फुल टच खेळला गेलाय, 2 धावा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण की तुम्ही जर याच मैदानावरती काल 28 चेंडू मध्ये 101 धावेंची खेळी करणारा कुणाल खोंड या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम सेंचुरी पूर्ण करणारा, त्या सेंचुरीचा मानकरी कोण, तो विक्रम कुणाच्या नावावरती, हा विक्रम कुणाल खोंड याच्या नावावरती। पहा, म्हणजे खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ स्वरूप पाबळ, शिरूर तालुक्यातील शेवटचं टोक, कशी कामगिरी असेल। ओ इथे बिगिट, इथे बिगिट, इथे चेंडू जातोय बिगिट षटकार। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल सस्पेंस पहावा विठ्ठल महेश उजडी राहील। पण नक्कीच आज सकाळची सुरुवात नक्कीच एक पहाटेची भक्तिगीत ऐकण्याने होती। डीजे ऑपरेटिंगच्या कामाबद्दल जर चर्चा करायचं झालं, यावेळेस पहा विजयने फटका मोठा खेळला, यावेळेस जेल सुटला जातोय, विजयला जीवदान मिळतंय। नक्कीच हा खेळाडू पहा, तुम्ही जर गणबा स्वर क्लब धानोरे संघाच्या इथून पाठीमागच्या मॅचेस जर पाहिल्या असतील तर ह्या खेळाडू प्रत्येक वेळी संघासाठी तारणहारता ठरलाय। यावेळेस पहा, पाबळ संघामध्ये तुम्ही गोलंदाजी पाहताय, पाबळ संघाची तुम्ही फलंदाजी पाहाल। पण नक्कीच मी तुम्हाला सांगेल की या स्पर्धेमध्ये चर्चेतला जर विषय जर कोणते 2 संघ आहेत ना, तर या स्पर्धेमध्ये चर्चेत तसे 3 संघ आहेत, एक पेरणे, दुसरा पाबळ आणि तिसरा धानोरे। ते चर्चेत शेखरजी कोतवाल साहेब देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत, खऱ्या अर्थाने सामन्याचा आनंद घेत आहेत। साहेबांचं देखील श्री धर्मवीर शंभूराजे करंडक मध्ये स्वागत असेल। मित्रांनो, तुम्ही जर पेरणे संघ पाहिला ह्या स्पर्धेतला, तर पेरणे संघ असा संघ आहे त्यामधले 3 खेळाडू वगळता बाकीचे प्लेयर प्लॅस्टिक बॉलवरती खेळत होते आणि सर्वप्रथम ही स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि पहिल्या 4 संघांमध्ये त्यांनी स्थान मिळवलं। दुसरा संघ धानोरे संघ, धानोरे संघाला तुम्ही पाहताय, या संघाने महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघ असेल, शिवशंभ वॉरियर्स जातेगाव संघ असेल, या संघाला मात दिली। पण मात कशी दिली, प्रेक्षकांनी अक्षरशः ते सामने ते बॅनर पाशी लहान मुलं बसलेत, बाळांनो गॅलरी मध्ये जाऊन बसा, समोर बसलेले, चला बाळांनो, एक जण उठलाय, बाकीचे चला। हो, यावेळेस पहा सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ सीमरच्या बाहेर चौकार। उजडी राहील
पहा मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. कुणाल खोंड पहा पैंदाच्या आतमध्ये. ओहो इथे पहा किती सुंदर कामकाज मैदानाच्या आतमध्ये केले जाते. आजचे गेले 6 दिवस पाहिले पण आजचा दिवस या 6 दिवसांपेक्षा वेगळा आहे. कारण की मागील 6 दिवसाची मेहनत, मागील 6 दिवसाचं कष्टाचं फळ आजच्या दिवसामध्ये कुणाला मिळणार. मागील 6 दिवसाची मेहनत चर्चा संपली. तिसऱ्या संघाबद्दल चर्चा करू. मागील 6 दिवसाचं कष्टाचं फळ. पाबळ संघामध्ये देखील जुने जाणते खेळाडू आहेत, नवे खेळाडू आहेत. पण पहा त्या संघामध्ये एक हुकमी एक आहे, तो म्हणजे कुणाल खोंड. ओ इथे 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 काय झालंय. इथे जेल पण सुटलाय आणि चेंडू षटकार पण गेलाय. फौजी नाना कामठे लाईव्ह सामन्याचा आनंद पाहतायत. फौजी म्हणल्याच्या नंतर शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते, अंगावरती शहारा उभा राहतो. मित्रांनो जे जवान यावेळेसचा चेंडू बा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतो. सीमेवरती लढतायत ना, ते लढतायत म्हणून आपण सुखाचे 2 घास खातोय. मित्रांनो ज्या घरातला एखादा व्यक्ती फौजी असेल, आर्मी मध्ये असेल, त्या घरात जाऊन तुम्ही पहा. मित्रांनो हे आयुष्य आहे ना, देशासाठी समर्पित करणारी लोक आहेत. तसे आमचे फौजी नाना कामठे. वाईट चेंडू असेल, साहेब तुम्ही देशाची सेवा करताय. खऱ्या अर्थाने देव जर कुणामध्ये असेल ना, देव या फौजी लोकांमध्ये असेल. दगडाची पूजा नका करू मित्रांनो. हो इथे पहा आज स्वराज काय उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. पहा स्वराज्य हे राज्य व्हावं हे स्त्रींची इच्छा. पहा मित्रांनो दाबुलकर धावा सांगेल मी तुम्हाला. आतापर्यंत धावा आल्यात 24 धावा. अक्षय भंडारे साहेब देखील उपस्थित होत आहेत. साहेबांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. लाईव्ह सामन्याचा आनंद देखील अनेक प्रेक्षक घेत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातून घेतात, वेगवेगळ्या तालुक्यातून घेतात, वेगवेगळ्या जिल्ह्यातून घेतात, वेगवेगळ्या राज्यातून देखील घेत आहेत. त्यांचे देखील मी स्वागत करेल. धावफलक जाईल 24 धावींवरती. यानंतर उत्कृष्ट निवेदक, सुप्रसिद्ध निवेदक शांतीलाल भोसुरे साहेब. खऱ्या अर्थानं एक मंत्रमुक्त करणारे समालोचन नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद सर. या ठिकाणी पहा स्वराज कामठे रिव्हर्सिपचा फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे आणि पहिल्या क्रमांकाचा धक्का धानोरे संघाला या ठिकाणी बसतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी त्याच पद्धतीने उपस्थित होत आहेत मान्य श्री महाराष्ट्र पोलीस योगेश कानगुडे साहेब. आपण देखील उपस्थित होतात. विनंती असेल व्यासपीठावरती यायचे. स्वराज कामठे पहा पहिल्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी धानोरे संघाला बसला जातोय. एक उदयनमुख खेळाडू आहे स्वराज कामठे आणि त्याच्या रूपामध्ये निश्चितच धानोरे संघाला पहिला धक्का बसलाय. आणि स्वराजची जागा भरून काढण्यासाठी दुसरा उदयनमुख खेळाडू, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा सौरभ ढोकरे मैदानाचा ताबा घेतोय. तिसऱ्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विशाल नरे
पहा या आधीचं पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक आपण विशाल नऱ्हेचं पाहिलं. पुन्हा एकदा पहा बिघिट केला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, वन बाउन्स चौकार. विजय डफळे पहा आक्रमक पवित्रा घेतोय. विजय डफळे जर शेवटपर्यंत टिकला तर काय करेल हे सांगता येणार नाही. आणि पहा एक मिडविकेटच्या दिशेनं पॉवरफुल फटका खेळला, वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या ठिकाणी पहा सुरेख चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अमोल शेठ शिवले साहेब आपण उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी आयोजक मंडळींच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विजय ढफळे पहा शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. धावपलक जर 100च्या पार करायचा असेल तर. पुन्हा एकदा पहा बिघिट केलाय सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह. आणि या ठिकाणी पहा लॉगाचा खेळाडू झेल टिपतोय सागर गायकवाड. आणि विजयच्या रूपानं दुसऱ्या क्रमांकाचा धक्का धानोरी संघाला बसला जातोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धन्यवाद. सर्व सीमारेषेवरती असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, गॅलरीमध्ये भरपूर जागा आहे. कृपया कोणीही सीमारेषेवरती उभं राहू नये, जाऊन गॅलरीमध्ये बसायचंय. लॉंग ऑनच्या दिशेने जो एक प्रेक्षक आहे त्यांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये जाऊन बसायचंय. धन्यवाद. मित्रांनो शंभूराजे करंडक, धर्मवीर शंभूराजे करंडक या स्पर्धेचा महांतिम सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी घनोबा स्पोर्ट क्लब धानोरी विरोधात भैरवनाथ स्पोर्ट क्लब पाबळ या दोन तुल्यबळ संघांच्या मध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी धानोरी संघाला विजय ढफळेच्या रूपाने बसलाय. स्ट्राईक एंडच्या बाजूने आपण पाहतोय सौरभ ढोकरे असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आपण पाहतोय. पुन्हा एकदा पहा बॅटची कडा आणि इथे मात्र कुणाल खोंड पहा झेल टिपलाय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहा लागोपाठचे 3 झटके या ठिकाणी धानोरी संघाला बसलेले आहेत. सौरभ ढोकरे या ठिकाणी बाद झालाय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. त्यावेळेस आपण पाहिलं मित्रांनो 24 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर 3 फलंदाज बाद केलेले आहेत. गोलंदाज आहे विशाल नरे, अतिशय अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. एक उदयनमुख खेळाडू आहे. त्याच्या गोलंदाजी पहा त्याची कशी तेज तर्रार आहे. आणि सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा चेंडूला सन्मान दिलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. आता मात्र धानोरे संघाला डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून नक्कीच फलंदाजी करावी लागणार आहे. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं विशाल नरे 3 फलंदाज या ठिकाणी बाद केलेले आहेत. आणि केवळ 5 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत विशाल नरेनं. स्वराज कामटे असेल, विजय ढफळे असेल आणि सौरभ ढोकरे हे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी विशाल नरेनं बाद केलेले आहेत. अतिशय अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल पाबळ संघाची. या ठिकाणी पविलियन मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांना विनंती असन तिथे त्या ठिकाणी फक्त खेळाडूच बसतील. अतिरिक्त प्रेक्षकांना विनंती आहे, गॅलरीची आपल्याकडे भरपूर सोय आहे. सीमारेषेच्या आजूबाजूला असलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा वारंवार विनंती आहे, सहकार्य करा.
कृपया आपण गॅलरीमध्ये जाऊन बसायचंय. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण व्यासपीठावरती पाहतोय राहुलदादा भंडारे, मनोजदादा भंडारे, अक्षय शेठ भंडारे, प्रदीप भंडारे, निखिल भंडारे, संतोष भंडारे, उपस्थित सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाच्या स्पर्धा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आलेले आहेत. सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं धानोरी येथून सुद्धा भरपूर प्रेक्षक मंडळी सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. पहा, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. बबलू चौधरी गोलंदाजी मार्कवरती आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय आणि स्ट्राईक एंडच्या बाजूने आपण पाहतोय सुभाष माशिरे असणार आहे. सुभाष माशिरे सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे. पहा, मिडविकेटच्या दिशेने चेंडू मारला आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. बबलू चौधरी वरती पहा आक्रमक पवित्रा घेतोय सुभाष माशिरे. पुन्हा एकदा पहा स्ट्राईक एंडच्या बाजूला असणार आहे. पुन्हा एकदा पहा बिघिड करण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ कुणाल खोंड यष्टीरक्षकाच्या हातावर. धन्यवाद डीजे. सुभाष माशिरेच्या रूपाने पहा 4थ्या क्रमांकाचा धक्का घनवा स्पोर्ट क्लब धानोरे संघाला बसला जातोय. धाबलकरती आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 35 धावा धाबलकोरी लागलेले आहेत. आघाडीचे 4 आक्रमक फलंदाज मात्र बाद झालेले आहेत आणि आता एक अनुभवी खेळाडू राजेंद्र माशिरे मैदानाचा ताबा घेतोय. राजेंद्र माशिरेला मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे, कारण आघाडीचे 4 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. पहा, एक षटकार मारल्याच्या नंतर बबलू चौधरीनं सुरेख प्रकारे चेंडू टाकलाय आणि बॅटची कळा घेऊन निश्चितच कुणाल खोंडच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. पहा, सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चित यशस्वी झालाय राजेंद्र माशिरे आणि ओंकार देवधरे. या स्पर्धेच्या निमित्तानं धानोरे येथून किसनराव रोकडे असेल, दिलीपरावजी कामठे असतील, त्याचप्रमाणे गणेशजी वाढाणे, अर्जुनराव रोकडे, दिनेशजी वाढाणे हे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. हा बिघिड करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि 5व्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी धानोरे संघाला बसतोय. पहिल्या सेमीफायनलचा सामना आहे आणि पाबळ संघाने मात्र या ठिकाणी कमबॅक केले आणि सामन्यावरती पकड या ठिकाणी मजबूत केले. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल बबलू चौधरी याची. पुन्हा एकदा पहा, सुरेख गोलंदाजी. राजेंद्र माशिरेला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय. कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजेंद्र माशिरे आणि राहुल डफळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि यानंतरची 4 षटके घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे कशा पद्धतीने फलंदाजी करतोय
हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु आघाडीचे 5 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत आणि या ठिकाणी पहा बॅटिंग पॉवर प्ले. नाही का? ओके. बॅटिंग पॉवर प्ले पंचांनी या ठिकाणी इशारा केला होता परंतु कॅन्सल केलाय. आपण पाहतोय हा सेमीफायनलचा थरार आणि या सेमीफायनलचा थरार पाहण्यासाठी योगीराज भंडारे, उद्योगपती संदीप उर्फ भाऊसाहेब भंडारे उपस्थित झालेले आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस स्वप्नील भैया भंडारे, मुख्य आयोजक उद्योगपती राकेश भंडारे यांचंही मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं षटक चालू होतंय आणि कुणाल खोंड गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकेंडच्या बाजूने आपण पाहतोय राहुल डपळे असणार आहे आणि एक अनुभवी खेळाडू पहा राजेंद्र माशिरे थोड्याशा टिप्स देताना राहुल डपळेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कुणाल खोंड. पहा शरीर भेदक मारा या ठिकाणी केलाय कुणाल खोंड आणि आमचे धानोरे गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय कालिदास शेठ झगडे पाटील हे सुद्धा लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. पहा विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला. चेंडू हवेमध्ये जातोय आणि 6व्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी धानोरे संघाला बसला जातोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहा आता मात्र धानोरे संघाला खिंडार या ठिकाणी पडलेलं दिसतंय. सागर गायकवाड यानं पहा विजय ढफळेचा घेतलेला अप्रतिम झेल आणि त्यानंतर झालेली धानोरे संघाची दणादण. आता मात्र राजेंद्र माशिरेला एक चांगल्या प्रकारची फलंदाजी निश्चितच करावी लागेल. स्वतः संघ मालक आहे, धानोरे गावची उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पहा गती परिवर्तक चेंडू या ठिकाणी टाकलाय. कुणाल खोंड पहा एक अनुभवी खेळाडू आहे. कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे निश्चितच त्याला अनुभवाच्या जोरावरती माहिती आहे. आणि राजेंद्र माशिरे पहा एक आक्रमक खेळाडू, अनुभवी खेळाडू धानोरे संघात आहे, जुना जाणता खेळाडू आहे. आणि या खेळाडू हॅलो सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू गॅपमध्ये आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. शेवटच्या 2-3 षटकामध्ये सुद्धा काही होऊ शकतं. त्यामुळे निश्चितच डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून फलंदाजी करणं निश्चित योग्य ठरेल. विकेट टिकवणं महत्वाचं आहे. या ठिकाणी धानोरे संघाला 6 धक्के बसलेले आहेत. रिव्हर्सिपचा फटका पायावरती 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 6 गड यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा झालेल्या आहेत. घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले चालू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती असेल बबलू चौधरी आणि स्ट्राईक एंडच्या बाजूने आपण पाहतोय ऋषिकेश माशिरे असणार आहे. अजून 3 षटकामध्ये जर चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तर निश्चितच एक फायटर स्कोर निश्चितच होईल. आपण जर पाहिलं या आधीचा सामना धानोरे संघानं
शिवशंभू स्पोर्ट क्लब जातीगाव या संघाविरुद्ध जर पाहिलं, नितीश पहा एक सुरेख फटका आपण पाहतोय, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. ऋषिकेश माशिरे पहा वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर चौकार मारतोय. धन्यवाद डीजे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बबलू चौधरी वरती पहा आक्रमक पवित्रा घेतोय ऋषिकेश माशिरे. हा सुद्धा एक धानोरे संघासाठी उदयनमुख खेळाडू आहे. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 चेंडू मध्ये पहा धानोरे संघ किती धावांपर्यंत मदल मारतोय. आखूट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू सीमारेषेच्या जवळ या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय, परंतु चेंडू सीमारेषेला जाऊन धडकतोय. चौकार. धन्यवाद डीजे. 5.2 षटकामध्ये पहा धानोरे संघ घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे संघ 50 धावा पूर्ण करतोय. लागोपाठचे 2 चौकार निश्चितच या ठिकाणी ऋषिकेश माशिरे मारले आहे आणि तिसरा चौकार पुन्हा एकदा सुरेख फलंदाजी पहा ऋषिकेश माशिरे. एक उदयनमुख खेळाडू धानोरे गावचा. लागोपाठचे 3 चौकार बबलू चौधरीला मारतोय. धन्यवाद डीजे. पहिला चौकार जर पाहिला आपण तर मिडविकेच्या दिशेनं, दुसरा चौकार फाईन लेगच्या दिशेनं आणि एक सुरेख कव्हर ड्राईव्ह आपल्याला ऋषिकेश माशिरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लागोपाठचे 3 चौकार. ज्या गोलंदाजानं या आधीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 फलंदाजांना बाद केलं होतं, परंतु त्याच गोलंदाजावरती बबलू चौधरीवरती लागोपाठचे 3 चौकार खेळतोय ऋषिकेश माशिरे. पुन्हा एकदा पहा या ठिकाणी पहा आता मात्र निश्चितच धावबाद होतोय ऋषिकेश माशिरे. थोडासा ताळमेळ या ठिकाणी ऋषिकेश माशिरे आणि राजेंद्र माशिरे या दोघांच्या मध्ये बिघडला आणि निश्चितच धावबाद झालेला आहे. ऋषिकेश माशिरे 7व्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे संघाला बसतोय. ज्योत तेवली तुझ देव वाट दावली. अंतरात ज्योत तेवली तुझ देव वाट दावली. मला गजरा भाळी ज्ञानराज माझी माऊली. अजूनही 14 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि 7 फलंदाज घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे संघाचे बाद झालेले आहेत. स्ट्राईक एंडच्या बाजूने आपण पाहतोय एक अनुभव पाठीशी असणारा खेळाडू, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा राजेंद्र माशिरे आहे. त्याच्यावरती सर्वांची नजर असणार आहे. पुन्हा एकदा पहा सुरेख फटका आपण पाहतोय. एक सुरेख प्रकारचा कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषेला जाऊन धडकतोय. चौकार. ज्ञानराज माझी माऊली. बबलू चौधरीवरती पहा या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 16 धावा खर्च झालेले आहेत. पुन्हा एकदा पहा मिडविकेटच्या दिशेने चेंडू मारला. चेंडू गॅप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे आणि एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. सुरेख क्षेत्ररक्षक सुरेख फेक आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाबळ संघाकडनं. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय आणि धावफलकावरती आपण पाहतोय बबलू चौधरीच्या या षटकामध्ये जवळपास 17 धावा खर्च झालेल्या आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 60 धावा. यानंतरचा दुसरा सेमीफायनल सामना रायझिंग पेरणे जॉईंट्स आणि HK फायटर संघ
या दोन संघांमध्ये मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. दोनही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोनही संघांच्या खेळाडूंचं, संघ मालकांचं, आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय श्री धर्मवीर शंभूराजे करंडक 2021 आणि ह्या करंडकाचा आजचा शेवटचा दिवस, सेमीफायनल आणि फायनल आज आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक श्री राजेंद्र अण्णा सातव पाटील, वाघुले गावचे विद्यमान माजी उपसरपंच, वागेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला 51,000 रुपयांचं पारितोषिक पाहतोय. द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 41,000 रुपयांचं पारितोषिक वक्रतुंड डेव्हलपरचे राहुल शेठ वाजे, महालक्ष्मी डेव्हलपरचे तुकाराम शेठ चौधरी. तृतीय क्रमांकासाठी आपण तब्बल 31,000 रुपयांचं पारितोषिक पाहतोय. हे पारितोषिक याच वडूगावचे उद्योजक घनश्यामदादा शिवले आणि याच वडूगावचे प्रगतशील शेतकरी उद्योगपती संपतराव भंडारे. चतुर्थ क्रमांक आपण पाहतोय 21,000 रुपयांचा फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड चे आहेर सुनील शेठ आहेर यांच्या माध्यमातून 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दिलेल्या सर्व पारितोषिकांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं विशेषतः मनपूर्वक स्वागत, हार्दिक आभार. जाऊया मैदानामध्ये. नक्कीच सर्व या बक्षीस दात्यांचं मनापासून स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय घनोबा स्पोर्ट क्लब धानोरी संघाचं पहा 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्याच्या नंतर 59 धावा धावबलकरीवरती लागलेल्या आहेत. स्ट्राईक एंडच्या बाजूने पहा, आपण पाहतोय राजेंद्र माशिरे असणार आहे. शेवटची 2 षटके शिल्लक आहे. चेंडू पहा बिघेट करण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. कुणाल खोंड गोलंदाजी मार्कवरती आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव एक मिळते. 60 धावा या ठिकाणी धावबलकावरी लागलेले आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये पाहूयात धानोरी संघ किती धावांची मजल मारतोय. पहा राजेंद्र माशिरे सुरेख फटका खेळतोय फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स चौकार. महेश ये तो पहला जाम है, अभी तो शाम है. रात भर जाम से जाम टकराएगा, रात भर जाम से जाम टकराएगा. जब नशा छाएगा तब मजा आएगा. नक्कीच राहिलेल्या 11 चेंडूमध्ये राजेंद्र माशिरेला एक बहारदार खेळी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा पहा सुरेख चेंडू या ठिकाणी पहा, निश्चितच थोडीशी आणि पहा यष्टीरक्षकाकडनं झालेली चूक. या ठिकाणी चेंडू हातामध्ये घेतला नाही. फेक मात्र सुरेख होती आणि राजेंद्र माशिरेला या ठिकाणी पहा जीवदान मिळाले. हा सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी ज्यांची खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूवरती काही ना काही विचार मांडण्याची इच्छा असते, काही ना काही लेख टाकत असतात, असे विवेकजी पवार उर्फ चाकू यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीनं विशेषतः मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच राजेंद्र माशिरेला मात्र या ठिकाणी जीवदान मिळाले आणि त्या जीवदानाचा कशा पद्धतीने राजेंद्र माशिरे फायदा घेतोय आपल्याला समजेलच. पुन्हा एकदा कुणाल खोंड गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्राईक एंडच्या बाजूने आपण पाहतोय राजेंद्र माशिरे. रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच शरीरावरती जाऊन चेंडू आढळला आहे. निर्धाव चेंडू. नक्कीच आपल्याला जे ड्रोन वायफायचं सौजन्य दिलंय समर्थ प्रॉपर्टीचे गणेश फरताळे हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांनी ड्रोन वायफायचं सौजन्य दिलंय धर्मवीर मोबाईल शॉपीचे शहाजी भंडारे यांचंही मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच राजेंद्र माशिरेने केलाय आणि कुणाल खोंड अतिशय पहा चातुर गोलंदाज आहे. निर्धाव चेंडू. सेमीफायनलचा आजचा पहिला सामना आपण पाहतोय. भैरवनाथ स्पोर्ट क्लब पाबळ विरोधात घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली
आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय राजेंद्र माशिरे आणि अभिजित भदाले या दोन खेळाडूंना 7व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नक्कीच या षटकामध्ये धावा रोखण्यात यशस्वी ठरलाय कुणाल खोंड. पुन्हा एकदा पहा दिशाहीन गोलंदाजी, वाईड चेंडू असणार आहे, अवांतर धावेमध्ये वाढ होते. धावबलकवरील जर आपण पाहिलं 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा या ठिकाणी धावबलकवरी लागलेल्या आहेत. हा विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, बॅटची कडा घेऊन फाईलच्या दिशेने चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे अभिजित भदाले आणि राजेंद्र माशिरे. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. आणि 7 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 68 धावा धावबलकवरी लागलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहे आणि या शेवटच्या 6 चेंडू मध्ये घनबाज स्पोर्ट क्लब धानोरे किती धावांची मजल मारतोय आपल्याला कळेलच. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी पाबळ संघाची म्हणावी लागेल. पहिली दोन षटके जर आपण पाहिली तर बिनबाद 24 धावा स्वराज कामठे आणि विजय डफळे या दोन आघाडीच्या फलंदाजांनी पहा सुरेख कामगिरी केली होती. आक्रमक पवित्रा घेऊन चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली होती. परंतु निश्चितच सागर गायकवाडने घेतलेला विजय ढपळेचा अप्रतिम झेल आणि त्यानंतर संघाला पडलेलं खिंडार शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्गवरती असणार आहे अभि जाधव. राजेंद्र माशिरे पहा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. आणि या ठिकाणी पहा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. क्लीन बोल्ड त्रिफळा चित झालाय राजेंद्र माशिरे आणि संघाला बसलेला हा 8व्या क्रमांकाचा धक्का. अडुसष्ट धावा 68 धावा झालेल्या आहेत. धर्मवीर शंभूराजे करंडक या स्पर्धेचा आपण महाअंतिम 16 या ठिकाणी पाहतोय आणि पहिला सेमीफायनलचा सामना घनबाज स्पोर्ट क्लब धानोरे विरोधात भैरवनाथ स्पोर्ट क्लब पावळ या दोन संघांच्या मध्ये आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर धानोरे संघाने पहा या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण भैरवनाथ स्पोर्ट क्लब पावळ या संघात आपण पाहिलंय. आणि नक्कीच एकदा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठमारा करतोय आणि चेंडू सरळ सीमा रेषेला जाऊन धडकतोय चौकार. दूरच्या रानात केळीच्या वनात धावफलक आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू अजून शिल्लक आहे. 72 धावा या ठिकाणी धावफलकावर लागले आहेत. अभि जाधव गोलंदाजी मार्गवरती आहे. या ठिकाणी गोरक्ष राजे वाळके यांच्याकडून पहा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी शंभूराजांचा बुधभूषण ग्रंथ या ठिकाणी ते देणार आहेत. या ठिकाणी पहा सुरेख प्रकारचा या ठिकाणी चेंडू पाहतोय आपण. सोहेल शेखला समजू शकलेला नाही. निर्धाव चेंडू असणार आहे. 8व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आपण पाहतोय धावफलकावरती 74 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अभि जाधव, सोहेल शेख स्ट्राईक एंडच्या बाजूला आहे. पुन्हा एकदा फुल टच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा या ठिकाणी निश्चितच प्रयत्न केला, परंतु एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. धापलकर आपण पाहतोय 75 धावा या ठिकाणी आहेत आणि या षटकातील आपण पाहतोय शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अभिजित फदाले आहे. नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची गरज आहे अभिजितला. अभि जाधव गोलंदाजी मार्कवरती आहे. या ठिकाणी पहा सुरेख गोलंदाजी आणि धावबाद होण्याची संधी. नॉट आउट अंपांनी कळवलंय. आणि 8 षटकाच्या समाप्तीनंतर घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे संघाच्या 76 धावा धाबलगोरी लागलेल्या आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. धर्मवीर शंभू राजे करंडक या स्पर्धेतील महाअंतिम 16 शेवटचा दिवस आपण पाहतोय आणि या महाअंतिम 16 पहिला सामना, सेमीफायनलचा पहिला सामना घनोबा स्पोर्ट क्लब धानोर या संघानं 8 षटकामध्ये 76 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत. एक बहारदार कामगिरी आपण पाहतोय. बहारदार गोलंदाजी, बहारदार क्षेत्ररक्षण भैरवनाथ स्पोर्ट क्लब पाबळ संघाने या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितच घनोबा स्पोर्ट क्लब संघाला 76 धावांच्या वरती रोखलेला आहे आणि जिंकण्यासाठी 77 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे. याआधी जर पाहिलं आपण तर कुणाल खोंडनं नक्कीच एक शतक झळकवलेलं आहे. कुणाल खोंडला लवकरात लवकर बाद करण्याची गरज या ठिकाणी घनोबा स्पोर्ट क्लब धानोरी संघाला असणार आहे. नक्कीच परवा जर आपण पाहिलं सुपर 8च्या सामन्यामध्ये जातेगाव संघाला 50 धावांमध्ये धानोरी संघानं रोखलेलं होतं. 64 धावांवरती घनोबा स्पोर्ट क्लब धानोरे संघाला जातेगावनं रोखलं होतं आणि धानोरे संघानं 50 धावांवरती जातेगावला रोखलं होतं. तर गोलंदाजी सुद्धा घनोबा स्पोर्ट क्लब संघाची चांगल्या प्रकारची आहे आणि निश्चितच या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये धडक मारणार आहे. या सामन्यामध्ये जर पराभूत झालेला संघ एलिमिनेटर राऊंड मध्ये जो विजय संघ होणार आहे त्या संघाबरोबर खेळेल. निश्चितच या दोन्ही संघांना डबल चान्स आहे. फायनल मध्ये जाण्याची 2दा संधी आहे. आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना पाहण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला जे सीमारेषेचं रोप आपण पाहतोय ते दिलं गेलंय. पृथ्वीराज ट्रान्सपोर्टचे सन्माननीय संतोष शेठ भंडारे हेही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. साहेबांना विनंती आहे पण व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शंभू प्रतिमेचं सौजन्य ज्यांनी दिलं गेलंय ते राहुलभाई भंडारे, त्याचप्रमाणे एके ब्रँडचे अक्षय भंडारे हेही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण जो खणखणीत दणदणीत आवाज जो ऐकतोय ते साऊंड सिस्टीमचं सौजन्य दिलं गेलंय दत्तगुळचे उद्योजक सौरभ भाऊ कदम, ईश्वरी जनरल स्टोअरचे किरण शेठ भंडारे आणि हॉटेल श्री दत्तचे भुवनचे निलेश शेठ भंडारे याही मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक असा आभार असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हा सेमीफायनलचा पहिला सामना पाहण्यासाठी ज्यांची नुकतीच या ठिकाणी उपस्थिती होत आहे युवा नेते सचिन गुंडाळ, शहाजी भंडारे याही मान्यवरांचं स्वागत असणार आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. चला वेळ वाचवायचाय. कृपया धानोरे संघाच्या कर्णधारांना विशेषतः विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लवकरात आपण लावून घ्यायचंय आणि या ठिकाणी पाबळ संघांच्या 2 फलंदाजांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच म्हणून अतिशय सुंदर असं काम आमचे सहकारी दीपक पिळगावकर सर पाहतायत. उपस्थित त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व पंचांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. समालोचन म्हणून आपण गेले 6 दिवस यांचा आवाज ऐकतोय
असे प्रशांतजी कामटकर सर असतील, प्रवीणजी कामटकर सर, प्रशांतजी पानमन सर या मान्यवरांचं स्वागत असणार आहे. स्कोर बोर्डचं खऱ्या अर्थानं जे काम पाहता शुभम गावडे याही मान्यवरांचं स्वागत असणार आहे. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्त ज्यांनी ज्या मान्यवरांनी ज्या बक्षीसदातांनी ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र दादासाहेबजी शिवले आपणही उपस्थित झालेले आहात. आपलंही मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाच्या या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सहकारी मित्र ज्ञानेशजी भैरवकर, विशाल भोसुरे आपणही उपस्थित आहात. आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आणि यानंतरचं समालोचन पानमन सरांना विनंती आहे आपण करावं. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतला या स्पर्धेची आपण सर्वांनी भाग घेऊन स्पर्धेमध्ये नक्कीच आनंद वाढवलेला आहे. संघ मालकांचं, सर्व कर्णधारांचं, खेळाडूंचं, विशेषतः आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नमो मातृभूमी इथे वाढलो मी, नमो मातृभूमी इथे जन्मलो मी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलाधीश्वर, श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी या स्पर्धेचे आधारस्तंभ वडूगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, धर्मवीर संभाजी राजे युवा मंचाचे अध्यक्ष अनिलदादा भंडारे उपस्थित आहे. दादांचं स्वागत आहे. दादांना विनंती व्यासपीठावरती यायचंय. व्यासपीठावरती मोनेभाई भंडारे आपण उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक स्वागत. इथे पहा इथे नक्कीच काय मैदानाच्या आतमध्ये होत आहे पहा. पहिल्या चेंडूवरती पहा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यावरतीच बऱ्याच काही नजरा असतील. कुणालने देखील स्मित हास्य मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये केले. एका बाजूला राजेंद्र माशेरे पहा चेंडू हातामध्ये घेतोय. पहिल्या चेंडूवरती फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. यावेळेस इथे पहा मैदानाच्या आतमध्ये टार्गेट एकदा की युनिटीने टार्गेट केलं. पहा मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंवरती 2 वेळेस फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या स्पर्धेच्या निमित्तानं शिरूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार साहेब देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच पारनेर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार निलेशजी लंके साहेब, अर्थात नेते आपण देखील हे देखील नक्कीच उपस्थित राहणार आहेत. आजचा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. इथे पहा आकाशाचा वेध घेतलाय. जेल टिपलाय फलंदाज बाद. पहा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. पण संघ एकत्र झाल्याच्या नंतर कुणालच्या जेलची चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. एक क्रिकेट आहे. पाबळ संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू सागर गायकवाड देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एक जुनं क्रिकेट
ह्या सागरने खेळलंय नेम तुझसी करतो मातृभूमीला. सागरा प्राण तळमळणार आहे आता. पहा मित्रांनो, तुम्ही जर सावरकरांचं काळ्या पाण्याची शिक्षा हे जर पुस्तक जर कधी तुमच्या वाचण्यात आलं असेल तर पहा, जीव तळमळल्याच्या नंतर माणूस काय करतो. नेम तुझसी करतो मातृभूमीला. सागरा प्राण तळमळणारे आता. या स्पर्धेच्या निमित्तानं राहुल पाटील, वैभव भंडारे हेही मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहा मित्रांनो, पहिलं षटक मैदानाच्या आत पहा मित्रांनो, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकावरती प्रतिस्पर्धी संघावरती जे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. कारण की बा धानोरे संघानं आतापर्यंत जे सामने जिंकले ते गोलंदाजीच्या जीवावरती आतापर्यंत ते सामने जिंकत आले गेलेत. पण आज काय होईल, आज काय कहाणी असेल, आज काय इतिहास असेल, आज काय रणनीती असतील हे पाहणं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गरजेचं असेल. कारण की बा राजेंद्र माशिरे नक्कीच एक अनुभवी खेळाडू असेल. यावेळेस पहा, इथे मात्र स्टेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. चेंडू सीमारेषा बाहेरील चौकार. पहा तिथे जेडेप कंपनीच्या गेट समोर तिथे एक टू व्हीलर आहे, ती काच चमकते. लाल शर्टवाला मुलगा तिथे आहे, ती काच थोडी खाली करा. इथे पहा, क्लास फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू जातोय बुलंद पॉवरफुल षटकार. पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. पहिली 3 चेंडू तुम्ही पहा, त्यानंतर पहा धावफलक आता पोहोचेल 11 धावींवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गुलाब काळे, आपलं स्वागत आहे. गुलाब काळे, तिथे टू व्हीलर आहे ना, तर टू व्हीलरची काच चमकतीये. जरा थोडस टू व्हीलरचा हँडल फिरवण्याचं काम करा गुलाब काळे. हो, यावेळेस इथे लागोपाठचा दुसरा षटकार. गुलाब काळे, नक्कीच आपण ती गाडी नेमकी ओळखली. आपलंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. धन्यवाद. नक्कीच सर. पहा मैदानाच्या आतमध्ये पहिले 3 चेंडू पाहिले, त्यानंतरचे 3 चेंडू पाहिले. धावफलक गेलंय 17 धावींवरती. जर पहिले तुम्ही 2 चेंडू पाहिले असाल तर त्या 2 चेंडूंवरती खूप मोठं आक्रमण केलं. त्यातल्या एका चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती खूप मोठा जल्लोष झाला. दुसरा चेंडू हवेमध्ये होता. झेल घेणं एवढं सोपं नव्हतं, पण अशक्य असं काहीच नाही. पहिल्या षटकाची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये झाल्याच्या नंतर धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये त्या धावफलकावरती आल्या गेल्या. उपस्थित असणारा सर्व क्रीडारसिक असेल, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला अवघा महाराष्ट्र माझा. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र राहुलची देखील आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळते. चला, दोन्ही संघांचे टीम लिस्ट पहिली जमा करायची आहे.
येत नाही आणि लगेचच नाणेफेकाचा कोल आपण जो करणार आहोत पहा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. मित्रांनो इतिहास घडवणारी जी माणसं असतात ते इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. इथे पहा सागरचा अनुभव बनायला आलाय. चेंडू सीमारेषे बाहेर येतोय चौकार. पहा मित्रांनो क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट काय आहे क्रिकेट. हो हो यावेळेस सागर आक्रमक होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आहे. दुसऱ्या धावेसाठी धावाधाव मध्ये पहा धावाधाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्याच्या नंतर दुसऱ्या इनिंगचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू झाले गेले. सूरज गावडे संपर्क करायचा आहे. 23 धावा अब तक 23. इथून पुढची कहाणी काय असेल, इथून पुढचा खेळ काय असेल. हो हो इथे इथे जेल टिपला जातोय सागर मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं युवा कार्यकर्ते नितीन भंडारे आपण उपस्थित झालेले आहात. आपलंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतरचा होणारा सामना रायझिंग पेरणे सुपर जॉईंट्स पेरणे आणि त्यांच्या विरोधात HK फायटर्स अर्थातच हनुमंतकंद फायटर्स लोणीकंद या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. पण नक्कीच सर पहा 23 धावा धाबलकुर्ती असतील. मैदानाच्या आतमध्ये देखील पहा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. ही स्पर्धा संपूर्ण ही नियमांनी क्रिकेटची स्पर्धा भरली गेली आहे. आयोजकांचं देखील नक्कीच कौतुक करावं लागेल. अतिशय कमी दिवसामध्ये इतकं मोठं स्पर्धेचं नियोजन करणं नॉटोजक अर्थात सोपी गोष्ट नव्हे. यावेळेस पहा षटकाची पहा यावेळेस नक्कीच फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऐकून घेना हे माझा राजा समजून घेना हे माझा जानू ऐकून घेना हे माझा राजा सर फलंदाज बाद कसा झालाय. थँक्स सर. चला यानंतरचा होणारा सामना पेरणे संघ आणि लोणीकंद संघ या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. हा नाणेफेक केला जाईल ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जे सौजन्य दिले गेले सीमारेषा रोपचं जे सौजन्य दिलंय पृथ्वीराज ट्रान्सपोर्टचे संतोष शेठ भंडारे यांचे शुभ हस्ते नाणेफेक होईल. प्रवीण सर संपर्क करा. आयोजक प्रवीण भंडारे. ठीक आहे. पंच आणि दोन कर्णधार मैदानामध्ये थोडस आपलं युट्यूबला रिप्ले पाहताय त्यावरती समजेल.
सहकार्य करा राजेंद्र सर, थोडस सहकार्य करा, संयमाने घ्या. सर्वांनी सहकार्य केलं तर नक्कीच ही स्पर्धा आनंदात पार पाडणार आहे. आपली शेवटचा दिवस आहे आज. चला शेवटी आपल्या स्पर्धेचा नियम आहे की पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. पण कुठलाही निर्णय जरी चुकीचा असला तर थोडीफार चर्चाही करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये असे निर्णय होणार नाहीत. जी झाली चुकी त्यावरती थोडंसं मंथन चिंतन करणंही फार गरजेचं आहे. पंचाई हा एक माणूसच आहे. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय वरती सुद्धा 36 कॅमेरे असताना सुद्धा निर्णय चुकीचा होतो, पण फलंदाजाला तो मान्यच करावा लागतो. तशाच पद्धतीचा जरी इथेही निर्णय थोडाफार चुकीचा जरी झाला तर टीम कोणतीही असू द्या, एकमेकांनी नक्कीच एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. भविष्यामध्ये आपण अनेक ठिकाणी अशा स्पर्धा पाहतोय. कुठल्याही स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व खेळाडूंचं काम आहे. आणि आतापर्यंत नक्कीच सर्व खेळाडूंनी सहकार्य केलेलं आहे आणि आताच्याही निर्णयाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. सर्वांचंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पहा नक्कीच सन्मान करणं ही खूप महत्वाची गोष्ट असेल. चला आता परत सामन्याला जाऊया. मैदानाच्या आतमध्ये 23 धावा धाबलीवरती आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाले गेलेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. केतन मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. विजय नवशेट्टी हातामध्ये घेतलंय. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल. आज आपल्या संघाला काय प्रत्येकानं काय प्रॉमिस केलंय हे ज्याचं त्याला माहित असेल.
यावेळेस पहा एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय, एक धाव येईल, सिंगल येते. एकेका धावेने धावफलक आता 24 धावांवरती मजल मारतय. 2 फलंदाज बाद आहेत, 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू असताना आपण पाहतोय एक युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पहा अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो प्रॉमिस कसं असतं खऱ्या अर्थानं राजा तुम्ही विशाल गलगाटा एकाही गनिमाला मी पुढे सरकून देत नाही. ते बाजी प्रभू देशपांडेंचं तुम्ही प्रॉमिस आठवा. मित्रांनो प्रॉमिस म्हणजे 60 मावळ्यांना घेऊन एका रात्रीत गड घेतो ते प्रॉमिस डे तुम्ही आठवा. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. पहा मित्रांनो यावेळेस इथे आकाशाचा वेध घेतलाय क्षेत्ररक्षण सुभाष माशिरे. चेंडूवरती येतोय, जेल टिपला जातोय, तिसरा झटका मात्र आतमध्ये बसला जातोय. अटके यारा दिल भी मारे झटके हो क्योंकि तुम हो अटके अरे तुम पर हम है अटके यारा दिल भी मारे झटके हो VHCH अटके नक्कीच आपण सकाळी सकाळी साधू संतांची गाणी ऐकली आणि आता अटके आणि झटके. गणेश पोकळे सर तुमचंही मनापासून सहर्ष स्वागत असणार आहे. यानंतरचा होणारा सामना पेरणे फायटर्स आणि HK फायटर्स अर्थात शुभम तळेकर अमित तापकीर या 2 कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचे. पण नक्कीच आता ते विनंती केली गेली. फलंदाज मात्र आतमध्ये बाद झाला गेलाय. सामन्यामध्ये रंग आता भरण्यामध्ये सुरुवात झाली गेली. यावेळेस पहा इथे पहा कुणाल खोनला मैदानाच्या आतमध्ये रोखवलं जातंय, कुणाल खोनला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं जातंय. समीकरण पहा मित्रांनो शेवटचे 32 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावा बनवायच्यात. म्हणजे आता किती रोखलंय, किती धावींवर रोखलं गेलंय हे नक्कीच महत्वाचं असेल. विजय डफळे नेहमी संघासाठी तारणहारता ठरणारा, नेहमी संघासाठी विघ्नहारता ठरणारा विनायक चौधरी मैदानाच्या आतमध्ये गेला. इथे पार्टनरशिपची गरज असेल. हो पहा किती सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये राखला जातोय. पण नक्कीच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गणबा स्पोर्ट क्लब धानोरे संघ 8वा. 1 चेंडू 1 धाव. सामना टाय झाला होता, सामना बरोबरीमध्ये सुटला होता. तिथून पुढचा प्रवास कुठे येऊन पोहोचला गेलाय. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. समंजस पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. शांतपतीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे आज सामन्याची अशी सिच्युएशन आहे की आता धावा झाल्यात 27 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहे आणि शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि धावा बनवायच्यात 50. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय विनायक चौधरी आणि ज्याने काल 28 चेंडू मध्ये आपलं शतक पूर्ण केलं तो कुणाल खोंड. तर आता गोलंदाजी कुणाच्या हातामध्ये असेल. सूरज बिरजवडे सरकार आपण उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक स्वागत. सचिन नाना भंडारे आपण उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक स्वागत. नक्कीच आमच्या प्रवीण सावंत सर यांच्या माध्यमातून नक्कीच
उत्कृष्ट गोलंदाज आमचे मित्र नरेंद्र मगर आपण उपस्थित आहात, आपलंही मनपूर्वक स्वागत. अमित तापकीर सर, शुभम तळेकर, आपणास विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचे. तळवणे उपस्थित होत आहेत. ऋषिकेश गव्हाणे सभापती देखील उपस्थित होत आहेत, आपले देखील स्वागत असेल. पहा मित्रांनो, किती सुंदर गोलंदाजी नजराने आता मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. पहा राहुल मात्र चेंडू हातामध्ये घेतोय. सेमीफायनलचा धकधकता दरार, सेमीफायनलचं एक घणाघाती युद्ध जे आता मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. प्रमिस म्हणजे मित्रांनो, जीव गेला तरी पित्याचं स्वराज्य मुलगांना द्यायचं नाही, हे खरं स्वराज्य. अठ्ठावीस धावा धापूरकुर्ते आहेत. विनायक, ओ इथे आक्रमक फटका, अतिशय सुंदर फटका. आताच या विनायक बद्दल 12व्या खेळाडू चर्चा, 12व्या खेळाडू सोबत चर्चा झाली असताना 12व्या खेळाडूने सांगितलं अतिशय कमी वयामध्ये क्रिकेटचा जास्त अनुभव घेतलेला हा खेळाडू आहे विनायक चौधरी. कुणाल खोंडने नक्कीच सांगितलं असेल मैदाना आतमध्ये तुम्ही थांबणं आज गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये थांबलात तर कोणत्या क्षणी आपल्याला विजयाची चाहूल लागेल आणि आपण विजयावरती कोणत्या क्षणी पकड मजबूत करू हे क्रिकेट मध्ये सांगू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 33 धावा, 3 विकेट, तिसरं षटक, त्याने 3.3 चा 3-3-3-3-3 असं समीकरण. राहुल कशी कामगिरी असेल? इथे काय होईल? सर्वांना विनंती आहे शांतता राखा. थांबा. आयोजक ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तो नियम मान्य करावा लागेल. चला दोन्ही मोरिया पिंटरचे वैभव भंडारे, आपलंही मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे कोणीही उठू नका जागचं. चला पंचांचा इशारा येतोय. सीमारेषेवरती पाहण्यासाठी आयोजक मंडळी आहेत, पंच आतमध्ये आहेत, आजूबाजूला कोणीही कालवा करू नका, विनंती आहे. आता ऐका, एक सूचना असेल, पवेलियन मधून कोणीच बोलणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल. षटकार मैदानाच्या आतमध्ये असेल. चला, पवेलियनची सूचना मी सांगितली तुम्हाला. घेऊन जाणे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस पहा, इथे पहा, एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावांच्या धापलेक नक्कीच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावा ज्या आतापर्यंत धापलकोर द्यायला गेलेत. मित्रांनो, सामना अटीतटीचा चालू आहे. बाहेरचे प्रेक्षक असतील, बाहेरील प्रेक्षकांनी कोणी निर्णय द्यायचा, बाहेरील प्रेक्षकांना कोणलाही अधिकार नाही. सामना सामन्याच्या पद्धतीने होता मित्रांनो, का अतिशय अटीतटीचा सामना आहे. पेरनेगावचे विद्यमान उपसरपंच किरण शेठ भंडलकर आपण उपस्थित झाला, तर आपलंही मनपूर्वक स्वागत. ओ इथे काय होतंय? इथे पहा, चुकी मैदानाच्या आतमध्ये चुकीचं रूपांतर. इथे तेलही गेलं आणि तुपही गेलं. पहा, कुणाचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. ज्या कुणाल खोडने काल मैदानाच्या आतमध्ये आग लावली होती, आग, 28 चेंडू 101 धावा केल्या, त्या कुणाल खोडला एकदा नव्हे तर 2दा 3दा जीवदान मिळाले गेले. 3 वेळेस.
हा सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी विकास सोसायटीचे माजी संचालक शांताराम काका भंडारे हेही मान्यवर उपस्थित झालेले आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपण मैदानामध्ये पाहिलं जो कुणाल खोंड काल तब्बल 31 चेंडूमध्ये 110 धावांची खेळी करणारा त्याचा झेल मात्र मैदानामध्ये सुटला गेलाय. क्या छोटा की मॅच छोटा नक्कीच आपल्याला येणाऱ्या काही वेळामध्ये समजणार आहे. अतिशय अफलातून फलंदाजी करणारा कुणाल खोंड याचा झेल मात्र मैदानामध्ये सुटला गेलाय. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलणार का हे आपल्याला पाहणं मैदानामध्ये गरजेचं ठरणार आहे. नमस्कार. पहा मित्रांनो, अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्यात. परिसरामध्ये देखील अनेक क्रिकेटचे सामने पाहिलेत. पण ही अशी स्पर्धा, असे धगधगते थरार. नक्कीच सर, आपण पाहतोय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. प्रेक्षक मात्र भरपूर आपण या स्पर्धेला पाहतोय. सर्वच प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. विजय भोसरे यांच्याकडून पारितोषिक येते. जो कुणाल खोंडला बाद करेल, कुणाल खोंडसाठी तो कुणाल खोंडला जो गोलंदाज बाद करेल त्याच्यासाठी तब्बल 1001 रुपयाचे पारितोषिक. पहा, व्हाईट चुनमद्रेच्या आतमध्ये आहे रायझिंग पेरणे. या संघाची बांधणी करण्याचे खरे योगदान लाभलेले सुजित अण्णा वाळके पाटील तसेच सूर्यजित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे खजिनदार संतोष राजे वाळके हे देखील उपस्थित होत आहेत. साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया क्रिकेटच्या गावा. 44 धावा धावफलकावरती 44 रन्स, 3 फलंदाज बाद. शेवटचे 24 चेंडू विजयासाठी 33 धावा. अतुल कुळेब आपलं देखील स्वागत असेल. ओ काय क्लास, अप्रतिम षटकार. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ ओ, 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 ओ. हो, इथे पा एका खेळाडूला किती टार्गेट केलंय. युवा कार्यकर्ते दत्त भंडारे आपलंही मनपूर्वक स्वागत. जो होगा वो मंजिल खुदा होने वाला है. आयुष्यामध्ये जे होतं ते चांगल्यासाठी होतं. 51 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चाललंय. प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावरती आहेत. हो, शांत पद्धतीने खेळलाय, संत पद्धतीने खेळलाय. एक धाव घेतली जाते, सिंगल घेतली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाते. 52 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. यानंतरचा जो सामना होईल, ओ इथे षटकार. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ ओ, 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 धन्यवाद गणेश सर, धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना रायझिंग फेअरनेस सुपर जॉईंट्स आणि HK फायटर संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. चला, यावेळेस पहा देखील एक सुरेख फटका मंदिराच्या आतमध्ये खेळला जातोय. राजेशाही फटका. चेंडू सीधा सीमा रेषेपार चौकार. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ चैन आ जाए जरा पास आओ चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए
नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करेल मान्य श्री संतोष शेठ भंडारे पृथ्वीराज ट्रान्सपोर्ट साहेबांना विनंती असेल की साहेबांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचे आणि विकास सोसायटीचे माजी संचालक शांताराम काका भंडारे दोन मान्यवरांना विनंती आपण या पुढचा नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचे. पहा मित्रांनो सूचना असेल की पवेलियन मध्ये पवेलियनच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग गर्दी करून राहिले त्यांच्यासाठी सुंदर गॅलरी आहेत त्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. मित्रांनो पहा उन्हामध्ये कुणीही उभं राहू नका. तुमची काळजी घेतली आहे तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेला शंभू प्रथमेचं संयोजन केलं आहे राहुलभाई भंडारे आपण उपस्थित झालेला आहात मनपूर्वक स्वागत. अनिल दादा भंडारे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. घनश्याम दादा शिवले आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. बॅटिंग पॉवर प्ले पहा या स्पर्धेचे आधारस्तंभ वडूगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी तंटमुक्ती अध्यक्ष सचिन भाऊ भंडारे यांचंही शुभ आगमन होत आहे. भाऊंचंही मनपूर्वक स्वागत. भाऊंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. चला या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेक साठी या ठिकाणी यायचंय. पहा घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये 63 धावा धावलकृती आहेत. चौसष्ट धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. पहा मित्रांनो कोणाला आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कोल जिंकलाय. पहा आता नाणेफेकीचा कोल जिंकलाय. यावेळेस पहा फिल्डिंग स्वीकारली गेली. हनुमान दादा कैंत संघाचे संघ मालक असतील. ज्या संघाचा कधीच बदलत नाही संघ मालक त्या संघाचं नाव आहे HK फायटर्स लोणीकांत. या स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे शाखाध्यक्ष सुदामराव मारुती भंडारे उपस्थित झालेले आहे. आबांचं मात्र षटकारांनी स्वागत केलं गेलं आहे. आबांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे बाळासाहेब भंडारे यांचंही मनपूर्वक स्वागत. पहा मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळलाय मित्रांनो. षटकाराने धावफलक गेले. कोणाचं पोरग आहे रे. 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या. 3 फलंदाज बाद आहे. समीकरण बदललं. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धाव्यांची गरज आहे. इथे चर्चा चालू आहे. कदाचित पहा पंच कळवत आहेत नो. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या धर्मासाठी ज्या राजांनी आपलं बलिदान दिलं त्या राजांच्या प्रतिमेचा पुष्पहार घालून या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. मान्यवरांना उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी राजांच्या पुतळ्याचा आपण या ठिकाणी पुष्पहार घालून